आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडले। ताई, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। राज्यभरात मागच्या काही दिवसांपासून वारंवार एक चर्चा सुरू होती। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागितला जात होता, मात्र आता राजीनामा न घेता त्यांचं खातं बदलण्यात आलंय। काय आपली पहिली प्रतिक्रिया यावरती? आता प्रतिक्रिया देणं सोडून दिलं पाहिजे असंच वाटायला लागलंय मला। आता रुपालीताई बोलल्या, त्याच्याबरोबर माझ्या काही चॅनलवर दरेकर आधी बोलले, सगळ्यांनी तेच सांगितलं, बघा लोकांनी सांगितलं, आम्ही खातं बदललं, तुमच्या डोक्यावर उपकार केले, आता तुम्हाला त्याच्यात समाधान मानायला पाहिजे। म्हणजे दरेकर तर या भाषेत बोलले की आता याच्यावर राजकारण करू नये, लोकांनी आता याच्यावर समाधान मानलं पाहिजे। म्हणजे आपल्या डोक्यावर खरंच उपकार केले, यांचं खातं बदलून, आणि याला आता महाराष्ट्र राज्य कारवाई म्हणणार आहे। मला एक कळत नाहीये की माणिकरावांना एक तर कृषी खात्यात त्यांना तरी समजू शकतो, बरंच काही कळत असेल, क्रीडा खात्यात यांना काय कळतंय, तरी पण द्यायचं म्हणून देऊन टाकायचं खातं आता, आणि आपल्याला सांगायचं की हा झाली ना कारवाई, आता बसा गप्प। तुम्ही ना एक तुमच्या चॅनलला सांगा, पुढारीला सांगा की तुम्ही लोकांमध्ये जाऊन आता महाराष्ट्राच्या राजकारणावर काय वाटतंय, लोकांची जनभावना काय आहे, सगळे लोक ऍब्सोल्यूट वैतागलेत, आता भडकलेत, आणि रोज नवीन लो बघून ना खरंच कंटाळा आलाय आता। आणि मला तर तेच तेच डायलॉग मारायला पण आवडत नाही आणि तेच तेच बोलायला पण आवडत नाही। अगदी नक्कीच ताई, आपला मुद्दा लक्षात आला। खूप खूप धन्यवाद। आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्या